मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही किती जरी बिझी असशीला तरी मित्रांनो हा व्हिडिओ ना थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो नेमका ना बायकांना कसा पुरुष बायकांना आवडतो. काय बोललो मी, म्हणजे बायकांना ना नेमका कसा पुरुष बायकांना आवडतो. म्हणजे मित्रांनो कधी कधी ना आपल्या डोक्यामध्ये असा प्रश्न कधी ना कधीतरी येत असतो की च्या आईला बायकांना किंवा मुलींना नेमका कसा पुरुष आवडतो. तर मित्रांनो ह्याचं उत्तर ना आपल्याला म्हणजे कधीतरी भेटतं किंवा कधीतरी भेटत पण नाही. म्हणजे अर्धवट तरी भेटतं किंवा म्हणजे थोडंसं तरी भेटतं, पण आपण त्या उत्तराबद्दल ना संतुष्ट नसतो. पण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो नेमकं ना बायकांना कसा पुरुष हा आवडतो. म्हणजे मित्रांनो आज ना मी तुम्हाला असे 5 गुण किंवा असे 5 प्रकारचे पुरुष मी तुम्हाला सांगणार आहे. जे 5 प्रकारचे पुरुष ना किंवा जे 5 गुण ज्या पुरुषाच्या अंगामध्ये असतात ना तर तसा पुरुष बायकांना आवडतो. म्हणजे मित्रांनो हे 5 गुण ना ह्या 5 क्वालिटी ज्या पुरुषाच्या मध्ये असतात तर मित्रांनो असा पुरुष ना बायकांना आवडतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना जर तुम्ही पूर्ण बघतलात तर तुम्हाला समजेल की बायकांना आणि मुलींना नेमका कसा पुरुष कसा मुलगा त्यांना आवडतो. म्हणजे तुम्हाला ना ह्याच्याबद्दल जरा सुद्धा शंका आपल्या डोक्यामध्ये अजिबात उरणार नाही. तर मित्रांनो त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पुरुष जो पहिला मुलगा जो आहे तर तो असा आहे की मित्रांनो तिला ना समजून घेणारा. काय बोललो मी, तिला ना समजून घेणारा. आता बघा मित्रांनो प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक बाईला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना जो पण कुणी मुलगा जो पण कुणी पुरुष माझ्या आयुष्यामध्ये असेल ना तर तो असा असावा की त्याने मला ना समजून घ्यावं. आता मित्रांनो समजून घेणं ह्याचा अर्थ काय असतो तर तो तुम्हाला माहीत असेलच, तरी पण मी तुम्हाला ना शॉर्टमध्ये सांगतो की मित्रांनो समजून घेणं म्हणजे काय की मित्रांनो त्या बाईचे विचार तिची परिस्थिती आपण समजून घेणं. कधी म्हणजे तिच्यावर ना कोणत्या गोष्टीसाठी कधी फोर्स अजिबात न करणं. म्हणजे तिचे विचार तिच्या म्हणजे इच्छा तिच्या आकांक्षा म्हणजे तिची परिस्थिती म्हणजे जे काही सर्व तिचं असेल ना तर म्हणजे ते समजून घेणं. कधी म्हणजे असं उलट नाही बोलायचं की म्हणजे तू ना असं का नाही करत, म्हणजे तुला ना असं का नाही जमत असं. म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. म्हणजे मित्रांनो एकदम ना डिटेलमध्ये आपण गेलो ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ शकतो. तर तुम्ही समजून जावा की पहिला पुरुष ना असा आहे की जो बायकांना आवडतो, की जो पुरुष ना त्यांना समजून घेतो. आता त्याच्यानंतर जो दुसरा पुरुष आहे तर तो दुसरा पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तिला ना रिस्पेक्ट देणारा. काय बोललो मी, तिला ना रिस्पेक्ट देणारा. आता बघा मित्रांनो प्रत्येक बाईला ना असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना जो पण कुणी मुलगा जो पण कुणी पुरुष माझ्या आयुष्यामध्ये असेल ना तर त्याने मला रिस्पेक्ट द्यावा, त्याने माझा ना आदर करावा. आता मित्रांनो रिस्पेक्ट देणं म्हणजे काय असतं की मित्रांनो आजकालच्या दुनियेमध्ये तुम्ही बघत असशीला की मित्रांनो बहुतेक म्हणजे पुरुष किंवा बहुतेक मुलं ना आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला म्हणजे घाणेरड्या म्हणजे अशा शिव्या देतात किंवा म्हणजे तिच्यावर ना हात उचलतात. तर मित्रांनो असं काय करणारा ना जो पुरुष असतो तर मित्रांनो असा पुरुष ना कोणत्याच बाईला कधीच आवडत नाही. प्रत्येक बाईला वाटतं की म्हणजे माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने माझा रिस्पेक्ट माझा आदर करावा, त्याने मला ना कधी घाणेरड्या शिव्या त्याने मला देऊ नये, त्याने माझ्यावरती ना कधी हात म्हणजे उचलू नये असं प्रत्येक बाईला प्रत्येक मुलगीला असं वाटत असतं. आणि जो पुरुष ना तिला रिस्पेक्ट देतो, जो तिचा आदर करतो तर मित्रांनो असा पुरुष ना बायकांना खूप जास्त आवडतो. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जो तिसरा पुरुष आहे तर मित्रांनो तो तिसरा पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्यासोबत ना कायमचा ठाम उभा असणारा. काय बोललो मी, तिच्यासोबत ना कायमचा
ठामपणे उभा असणारा. आता मित्रांनो बघा, प्रत्येक बाईला असं वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये ना जो पण कोणी पुरुष, जो पण कोणी मुलगा माझ्यासोबत असेल ना, तर म्हणजे तो असा असावा की त्याने माझ्यासोबत ना कायमचं कोणत्या पण परिस्थितीमध्ये त्याने माझ्यासोबत ना ठामपणे उभं राहावं. म्हणजे मित्रांनो, म्हणजे जर तिच्यावर ना कोणता प्रॉब्लेम आला तर त्याने ना तिला सोडून जाऊ नये, त्याने कधी ना म्हणजे तिला धोका देऊ नये. म्हणजे जो पुरुष ना प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जो तिच्या सोबत असतो, तर मित्रांनो असा पण पुरुष ना बायकांना खूप जास्त आवडतो. आणि अशा पुरुषाच्या पाठीमागे ना बायका स्वतःहून लागतात मित्रांनो. कारण प्रत्येक बाईला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना असा पुरुष असावा जो माझ्यासोबत ना ठामपणे उभा असावा. म्हणजे तो माझा ना एक प्रकारचा सपोर्ट सिस्टीम, म्हणजे तो माझा असावा, असं प्रत्येक बाईला असं वाटत असतं मित्रांनो. तर मित्रांनो हा ना तिसरा पुरुष आहे. आता त्याच्यानंतर जो चौथा पुरुष आहे, तर तो चौथा पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तिला ना महत्त्व देणारा. काय बोललो मी? तिला ना महत्त्व देणारा, म्हणजे तिला ना इम्पॉर्टंट देणारा. आता बघा मित्रांनो, प्रत्येक बाईला आणि प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये ना असा कोणीतरी पुरुष माझ्या आयुष्यामध्ये असावा ज्याने मला ना जास्तीत जास्त महत्त्व द्यावं. म्हणजे त्याने मला ना जास्तीत जास्त इम्पॉर्टंट द्यावं. म्हणजे मी जे काय त्याला सांगेन ना, तर त्याने ते माझं ऐकावं. म्हणजे मित्रांनो असं ना प्रत्येक बाईला असं वाटत असतं किंवा कोणता पण डिसिजन घेताना मला त्याने ना आपल्या डिसिजनमध्ये त्याने मला सामील करावं. म्हणजे मित्रांनो काय काय पुरुष ना तुम्ही बघतला असशीला की ते पुरुष ना स्वतःच काही ना काहीतरी डिसिजन असा घेऊन टाकतात. म्हणजे त्या डिसिजनमध्ये ना ते आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला ते अजिबात आणत नाही. त्यांना काय वाटतं की बायकांचा मेंदू ना गुडघ्यामध्ये असतो असं त्यांना वाटतं. आणि मित्रांनो ते पुरुष ना स्वतःचा पुरुषार्थ दाखवण्यासाठी ते कोणता पण डिसिजन ना स्वतःहून घेतात. ते आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला आपल्या डिसिजनमध्ये, आपल्या निर्णयामध्ये तिला सामील करून घेत नाही. तर मित्रांनो असा पुरुष ना बायकांना आवडत नाही. तर मित्रांनो जो पुरुष ना कोणता पण डिसिजन, कोणता पण निर्णय जेव्हा तो घेतो तेव्हा तो तिला ना आपल्या डिसिजनमध्ये, आपल्या निर्णयामध्ये तो तिला सामील करतो. तो तिचं पण मत ना तिला विचारतो की तुला काय वाटतं, आपण हे करूया का? तू जर बोलत असशील ना तरच आपण करूया, जर तुझं मत नसेल ना तर आपण इथे थांबूया, असं म्हणजे तिला पण ना विचारात घेतो. तर मित्रांनो असा पुरुष ना जो तिला महत्त्व देतो, जो तिला इम्पॉर्टंट देतो, तर मित्रांनो असा पुरुष ना बायकांना खूप जास्त आवडतो. आणि प्रत्येक बाईला असं वाटतं की म्हणजे असा पुरुष ना जो मला महत्त्व देईल, असा पुरुष ना माझ्या आयुष्यामध्ये असला पाहिजे म्हणजे पाहिजे, असं प्रत्येक बाईचं ना एक प्रकारचं स्वप्न असतं. तर मित्रांनो हा ना चौथा प्रकार आहे. आता त्याच्यानंतर जो पाचवा प्रकार आहे, म्हणजे जो पाचवा पुरुष आहे, तर तो पाचवा पुरुष ना असा आहे मित्रांनो की तिची ना जीवापाड तिची काळजी करणारा. काय बोललो मी? तिची ना जीवापाड तिची काळजी करणारा. आता बघा मित्रांनो प्रत्येक बाईला, प्रत्येक म्हणजे मुलीला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना जेव्हा माझ्यासोबत माझे म्हणजे मम्मी पप्पा, म्हणजे माझे आई वडील माझ्यासोबत जेव्हा नसतील ना, तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये असा एखादा पुरुष माझ्या आयुष्यामध्ये असावा ज्याने माझी ना म्हणजे माझ्या मम्मी पप्पांसारखी माझी काळजी, माझी फिकर करावी. म्हणजे जसे ना माझे आई वडील माझी काळजी करत होते, तशीच ना त्याने म्हणजे स्वतःला माझे आई वडील असं समजून त्याने माझी ना काळजी करावी, त्याने माझी फिकर करावी, असं प्रत्येक बाईला असं वाटत असतं मित्रांनो. आणि असा पुरुष जर तिला दिसला ना जो तिची काळजी करतो, जो तिची फिकर करतो, तर मित्रांनो अशा पुरुषाच्या पाठीमागे ना बायका स्वतःहून लागतात मित्रांनो.
मित्रांनो, कारण प्रत्येक बाईला असा पुरुष तिच्या आयुष्यामध्ये तिला हवा असतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे ना 5 प्रकारचे पुरुष आहेत जे बायकांना खूप जास्त आवडतात. तर म्हणजे मी आशा करतो की आता तुम्हाला समजलं असेल की बायकांना नेमकं कसा पुरुष त्यांना आवडतो. तर मित्रांनो, तुमची जर काही शंका असेल, काही ना काहीतरी प्रश्न असेल, तर तुमची शंका, तुमचा प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की विचारा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की म्हणजे नक्की देणार मित्रांनो. तर काही जरी प्रश्न असेल ना, तर बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये या आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न मला तुम्ही विचारू शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ पुरता इतकंच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.